की एखादी गृहिणी असते बघ, की जी होम मेकर असते, ती नोकरी नाही करत आणि तिचा नवरा नोकरी करत असतो आणि तो दर महिन्याला तिला घर खर्चाला काही ठराविक रक्कम देतो. तर ती कशी हुशार असते बघ. समजा त्याने 30,000 रुपये दिले तर तिला माहिती आहे की हे 30च्या 30 आपल्याला खर्च नाही करून टाकायचे. कदाचित ती 2-5 हजार ना डाळ तांदूळाच्या डब्यामध्ये ठेवेल आणि ती आजकालची असेल तर कुठेतरी SIP मध्ये टाकेल किंवा काहीतरी एक सोन्याचं वळस घेईल, जे नवऱ्याला माहिती पण नसेल. जसं आपली रचना म्हणते, घर घर इन्व्हेस्टर, हर घर इन्व्हेस्टर. तर तसं ती काहीतरी छान म्हणूनच सोन्याचे पैसे सगळे SIP मध्ये चालले. तशी स्ट्रॅटेजी ती करते. म्हणजे मला ही गृहिणी फार ग्रेट वाटते बरं का, की तिला हे कोणी शिकवलेलं नसतं. तिने कुठल्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊन डिग्री घेऊन हे शिकलेली नसते. पण जर का ती हा विचार करू शकते की 30,000पैकी 5,000 आपल्याला इन्व्हेस्ट करायचेत. थोडक्यात काय, ती इन्व्हेस्टेबल सरप्लसचा एक पर्सेंटेज ठरवते की आपल्याला 30,000 मिळत आहेत तर मला असं धरायचं आहे की 25च मिळालेत आणि त्याच्यामध्ये मला सगळा खर्च भागवायचा आहे आणि ती 5,000 बाजूला टाकते. आता बिझनेसमन काय करतो, 5,000 बाजूला टाकायच्या ऐवजी अरे वा 5,000 आले, कुठेतरी त्याने हा विचार केला पाहिजे की महिन्याला मला समजा एवढा कॅश इन्फ्लो येतोय तर एक ॲज अ डिसिप्लिन 10% हे मला बाजूला काढलेच पाहिजे.